तो मग माणसासारखा सोपा ऑप्शन निवडतोय. काही मोठी गोष्ट नाहीये. त्याने खूप भारी पद्धत सांगितली वाघाने माणसाला मारायची, की पाठीमागून हल्ला करायला तुम्हाला इतका त्यांनी पंजा मारला की तुमची मान डायरेक्ट मोडून पडते. डायरेक्ट तुमचे आतमधले हाडं वगैरे मोडले, संपला विषय. त्याला काही मोठी गोष्ट नाही वाघाला मारणं. 250-300 किलोचा वाघ असतोय. कमीत कमी 10 फूट त्याची टोटल लांबी असते शेपटीसह. शेपटीसह सांगतोय मी. 10-1 फूट त्याची लांबी असते टोटल. सो 250-300 किलोचा 10-1 फूट लांबीचा प्राणी जेव्हा तुमच्यावर तुटून पडतो तेव्हा माणसाची अवकाश शून्य असते, हे यातून समजलं. अशा अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील याच्यामध्ये. परत वाघाची नजर ते भारी सांगितलं त्याच्यामध्ये, की तो तुमची नजर कशी धरून ठेवतोय वगैरे काय. तुम्ही त्याला महाग पाठ दाखवली. अनेकांना आपण जे हल्ले वगैरे बघतो ते शेती वगैरे हल्ले, शेतकरी जेव्हा पाणी भरत असतो तेव्हा तो वाकलेला असतो, किंवा तो सकाळी प्रातःविधीला गेला वगैरे तेव्हा तो बसलेला वगैरे असतोय. त्याच वेळी तिथं माणसावर हल्ले होण्याचे प्रकार वगैरे घडतात. माणूस हा कधीच त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नसतोय. पण मग कधी त्यांच्या तुम्ही एरियामध्ये आले असाल तर साहजिक गोष्ट आहे आपण त्याचा बळी पडतो. आणि त्यावेळी इतके जास्त म्हणजे अक्षरशः एक वाघीण नाव क्लिक होत नाहीये, पण 400-500 लोक तिने मारलेले होते. इट्स नॉट अ जोक. आणि खूप मोठी गोष्ट आहे का असा आतंक त्यावेळी असणं, ज्यावेळी कुठल्या सुविधा वगैरे नाहीये. आणि त्यावेळी जिम कॉर्बेट सरांनी अक्षरशः 15-15 तास झाडापासून वगैरे राहणं वगैरे, आणि त्या जंगलाचा चहा वगैरे त्यांनी बनवून वगैरे पिणं भारी वाटलं मला खरंच. त्यासोबत हे पुस्तक तुम्ही वन टाइम रिडिंगसाठी वगैरे खरंच बेस्ट आहे. बाकी सध्या मी एलिफंट विस्पर्स घेतलंय वाचायला. याच्यासोबतच ते आणलं होतं, पण मग पहिले हे सुरू केलं. याचा रिव्ह्यू लवकरच टाकेल मी. याला एक मागं कुठला तरी अवॉर्ड सुद्धा भेटलं होता लास्ट इयर. सो बघू आता. सुरुवात तर केली मी. मग अनेकांना विचारलं होतं मी रिव्ह्यू टाकू का वगैरे काय, पण मग अनेकांनी मला सांगितलं, सजेस्ट केलं चांगली आयडिया आहे का टाक वगैरे. सो ठीक आहे, काही हरकत नाही. पहिला रिव्ह्यू काही चुकलं वगैरे असेल तर सांभाळून घ्या. पुढचं पुस्तकाची माहिती वगैरे लवकरच टाकेल. पुस्तकं वाचले पाहिजे. जिम कॉर्बेट सरांचं आता हे पुस्तक मी जे तुम्हाला माहिती दिली, 30-32 वर्षाची त्यांची जी कारकीर्द होती शिकायची, तरी ती त्यांनी तिथं रंगवली. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या एक आयुष्यामध्ये 31 वर्षाचा अनुभव त्यांचा घेऊन जगत असतो. तो जिम कॉर्बेट होऊन जगत असतो. सो एका आयुष्यामध्ये तुम्हाला जर अनेक आयुष्य जगायचे असतील तर पुस्तकं वाचा. खूप फरक पडतो आयुष्यामध्ये. पुस्तकं हे माणसाला प्रगल्भ करत असतात. कोणतरी मी लहानपणी शाळेत फळ्यावर लिहायचे की ग्रंथासारखा गुरु नाही, पुस्तकासारखा मित्र नाही. सो खरं वाक्य आहे ते. धन्यवाद. थँक्यू सो मच.